भीम @बोधविक 2024 या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण भेट देणार आहोत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण जिथे झाले दादरला, त्या चैत्यभूमीला आपण भेट दिलेली आहे. आज पाहू शकताय तुम्ही. आपण व्हिडिओ हा सविस्तर होणार आहे, बघू शकताय तुम्ही. मोठा व्हिडिओ होणार आहे, पहा नक्की. आणि खूप छान ब्लॉग होणार आहे, पाहू शकताय समोरच. भव्य अशी अंतदीप आहे समोरच, खूप छान. आणि दीपच्या पाठीच विजयस्तंभ आहे, बघू शकताय. जो अशोक स्तंभ आहे आपला, तो अशोक स्तंभ आहे. दीपच्या पाठीच खूप छान उभारण्यात आलेला आहे, खूप सुंदर. मित्रांनो, हे स्थळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर, त्यांचे सुपुत्र, त्यांनी हे स्थळ बांधलेले, पाहू शकता. त्यांनी हे स्थळ 1971 साली या इथे स्थापन केलेलं आहे, पाहू शकताय. लेफ्ट साईडला पूर्ण दुकाने आहेत, इकडून मूर्त्या, पुस्तकं, काय पॅन्डल असतील, या ज्या काही शोच्या वस्तू आहेत. सर्वात महत्त्वाच्या म्हणजे मूर्त्या आहेत, बुक आहेत, जी पुस्तकं आहेत बाबासाहेबांनी लिहिलेली, ती सर्व पुस्तकं, पॅन्डल, झेंडे, हे सर्व इकडे भेटतात, बघू शकताय तुम्ही. पुरेपूर प्रयत्न करणारे दाखवायचा पूर्ण आतमध्येपर्यंत. खूप सुंदर असा प्लेस आहे. प्लेस नाही म्हणता येणार, हे तर आपल्या बापाचं महापरिनिर्वाण स्थळ आहे. आणि जसं म्हणतात ना, मरायच्या आधी एकदा काशी करायची, तर आपली काशी हीच आहे. मरायच्या आधी एकदा तरी येऊन ते नतमस्तक व्हायचं आहे बाबांच्या चरणी. आणि हे ते आहेच प्लेस, बघू शकताय तुम्ही. खूप छान, सुंदर. चला तर मित्रांनो, आतमध्ये एंट्री करूया आपण. एंट्री करायच्या अगोदरच गेटच्या राईट साईडला जे बाबांनी संविधान लिहिलेले, ते संविधान जेव्हा अर्पण केलं, त्याचं खूप सुंदर असं नक्षीकाम काम केलेलं आहे. हे बाबांचं फोटो आहे. आणि आपण आता आत एंट्री करतोय. बघा, पोलीस प्रोटेक्शन,
खूप सुंदर असं. आणि राईट साईडला तथागतांची मूर्ती, तथागत भगवान बुद्धांची मूर्ती होऊ शकते तुम्ही. आणि लेफ्ट साईडवरून आपण एंट्री करणार आहे. चला तर समोरच बाबांची वंशावळी, बुद्धांची वंशावळी, 22 प्रतिज्ञा आहेत. बाबांनी कोणत्या साली कोणती पदवी घेतली त्या सर्व पदव्या लिहिलेल्या आहेत. हे पहा, त्या सर्व पदव्या कोणत्या साली कुठे कोणती पदवी घेतली, म्हणजे लंडनला जाऊन, अमेरिकेला जाऊन कुठे कोणती पदवी घेतली त्या पदव्या. आणि हे यशवंतराव आंबेडकर यांची स्मारक छोटंसं बनवलं, खूप सुंदर बनवलं आहे. स्पेस बघा तुम्ही, खूप छान सुंदर. आणि मला इथली शांतता, इथे आल्यानंतर जी शांतता आहे ती शांतता पाहायला भेटते. खूप सुंदर. स्मारकाच्या समोरच आल्यावर खूप सुंदर अशी बाबांची स्वाक्षरी लावलेली बघू शकता समोर. एकदम जवळून मी दाखवतो. ही आहे बाबांची वंशावळ. ही वंशावळ पूर्ण, म्हणजे त्यांचे मुलगे नातू जे आता अस्तित्वात आहेत, ही आहे स्वाक्षरी बघू शकता. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं हे स्मारक आहे. बघू शकता. आपण एंट्री करतोय आत. खूप सुंदर, छान. खूप छान अशी सुंदर मूर्ती त्यांची. मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओ अलाव नाही आहे, तरी बी आपण खूप रिक्वेस्ट केली आणि खूप विनवण्या केल्या, तेव्हा आपल्याला व्हिडिओ काढून दिला. आणि ॲक्च्युली म्हणजे व्हिडिओ काढून ह्यामुळं दिला आहे का, आपल्या चॅनलचं नाव @बोधविक 2024 ह्या नावामुळं आपल्याला आतला व्हिडिओ काढून दिला मित्रांनो, बाकी काहीच नाही. बघा पुढे काय कामाला येईन काय माहीत नाही. बघू शकताय तुम्ही, आहे बाहेरचा प्लेस. पुस्तकं, खूप छान छान मूर्त्या, खूप सुंदर असं सगळ्या वस्तू भेटतात इकडून. आणि तुम्हाला रिटर्न आतमध्ये जाऊन दाखवते पूर्णपणे. खूप छान प्लेस आहे, बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर असं स्मारक आहे. लाचचा एक मानाचा, स्वाभिमानाचा आणि आग्रहाचा बाबांच्या चरणी एक आशीर्वाद घेतो. आपल्या मॅडम बी आशीर्वाद घेतात आणि पुढच्या वाटचालीला चालू होतोय आपण. हे आहे ते स्मारक. यालाच बोलतात
चैत्यभूमी. आणि हे दादर येथे मुंबईला, दादर येथे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर प्लेस आहे. आणि यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहे चौपाटी. बघा, हे पहा, सनसेट हे खूप सुंदर आलेलं आहे. आणि परफेक्ट आपण सनसेटच्या टायमाला गेलो होतो. खूप सुंदर असा सनसेट आहे, पाहू शकताय तुम्ही. खूप छान. आणि हे पहा, मुंबई बोललं तर खूप सुंदर आणि फिरण्यासारखं ठिकाण आहे मुंबई. अवश्य भेट द्या आणि पहा. आणि ही आहे चौपाटी. खूप सुंदर प्लेस आहे, नक्की भेट द्या बाबांना. खूप सुंदर आणि छान. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्थान अरबी समुद्राच्या काठावरतीच वसलेलं आहे. बघू शकता, ही चौपाटी आहे. खूप पर्यटक येतात फिरायला इकडे. भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि भावांनो, कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका भावांनो. नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. चला तर मग भावांनो, चला बाय बाय. जय भीम, नमो बुद्धाय.